नमस्कार. आपले नाममहात्म्य सांगणारे श्लोक चालू आहेत. त्यातही आजचे जे तिन्ही श्लोक आहेत, या तिन्ही श्लोकांमध्ये शंकराचं फार कौतुक समर्थाने केलं आहे. शंकर हे सामान्य सर्व लोकांचं दैवत आहे आणि त्या दैवतांनी पण माझं आराध्य दैवत असणाऱ्या रामाचं नाव घेतलं आहे. याबद्दल समर्थाला फार कौतुक आहे असं या तिन्ही श्लोकातून आपल्या लक्षात येणार आहे. 83वाचा श्लोक आहे. त्याच्या पहिल्याच ओळीमध्ये जेणे जाणीला काम तो राम ध्यातो. खरं म्हणजे काम वासनेवरच समर्थाला या ओळीमध्ये बोलायचं आहे की रामाचं ध्यान करावं म्हणजे कामाला सगळ्या संपून जातील. पण जाळीला असं क्रियापद वापरलेलं आहे, त्यामुळे बऱ्याच मंडळींनी ह्या ओळीचा अर्थ लावताना मदनाचा म्हणजे उल्लेख केलेला आहे. असं खरं म्हणजे नाही आहे, कारण केवळ मदनाच्यामुळे जाळला गेला असेल तर सर्वांचाच काम जाळावा असा खरा आहे. पण मदनाचा अर्थ जरी लावला म्हणजे पुराणामधली जी कथा आहे, शंकरांनी ते ध्यानस्थ बसलेले होते आणि ध्यान करत असताना त्यांचं ध्यान मोडावं म्हणून हा मदन आणि रंती हे दोघेजण काही वेडेवाकडे विचित्र हावभाव करून त्यांचं ध्यान मोडवण्याचा प्रयत्न करत होते आणि म्हणून शंकरांनी तिसरा डोळा उघडला आणि त्या मदनाला जाळून टाकलं अशी पुराणामधली कथा सांगतात. त्या जाळीला हे क्रियापद आल्यामुळे शंकरांनी जसा मदन जाळीला म्हणजे आपल्या ध्यानाच्या आड येणाऱ्या या कामाला जाळलं, तसं समर्थाला या ओळीत म्हणायचं आहे की आपल्या कामना सगळ्या संपतील. अगदीच काही वाईट वासना अशा अर्थाने कामना या शब्दाचा आता अर्थ घ्यायला हवा असं नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कामना वाईटच आहे, कारण त्या संपतच नाही. एक पूर्ण झाली तरी पुन्हा पुन्हा नव्याने येतात असा कामनांचा आम्हा प्रापंचिकांचा अनुभव आहे. त्यामुळे कामनाच राहणार नाहीत अशा पद्धतीचा विचार करण्यासाठी त्यांनी म्हटलं आहे की जेणे जाळीला काम तो राम ध्यातो. ज्याच्या कामना संपलेत तो रामाचं ध्यान नीट करू शकतो, किंवा जो रामाचं ध्यान करतो त्याच्या कामना संपतात, असं दोन्हीकडून म्हणायला हरकत नाही. पण आपल्या लक्षात येईल की भगवान शंकराने आपला जो ज्ञान डोळा तिसरा डोळा होता त्यांनी त्या मदनाचा संहार केल्याची कथा आपण पुराणात पाहतो. त्याचा उल्लेख किंवा त्याचं स्मरण समर्थाला या पहिल्या ओळीमध्ये झालेलं आहे. पुढे म्हटलं आहे उमेसी अति आदरे गुण गातो. उमा म्हणजे पार्वती. या पार्वतीबरोबर त्यांनी रामाचं खूप गुणगान केलेलं आहे, कारण स्वतः तो रामनाम घेतो आहे आणि आपल्या उमेला तो अतिशय आदरानं रामाचे गुण पटवून देतो आहे. या शंकरांनी अशा पद्धतीनं रामाचं गुणगान करणं हे विशेष का आहे तर त्याचं कारण दिसलं. बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जिथे ज्या ठिकाणी खूप मोठं ज्ञान आहे, वैराग्य आहे, सगळ्या प्रकारचं सामर्थ्य आहे, असा शंकरसुद्धा रामाचं नाव घेतो आहे आणि पुन्हा आपल्या पत्नीला ते पटवून देतो आहे. परी अंतरी नाम विश्वास आहे तेथे. पण असं आहे की तो नामाचा विश्वास असला पाहिजे. तर हे भगवंत काय सांगतात, शंभो शिवशंकर काय सांगतात ते आपल्या लक्षात येईल. तर पुढल्या 3 ओळीचा विचार करताना या महादेव शंकराचं सामर्थ्य, महादेव शंकराचं सर्व प्रकारचं वैराग्य हे लक्षात घेऊन अशी मंडळी सुद्धा म्हणजे आपण व्यवहारात बघतो की आम्ही मंदिरात जातो, बऱ्याच ठिकाणी आपल्या भगिनी वर्गाची संख्या जास्त असते. पण समजा एखाद्या कार्यक्रमाला अशी काही मंडळी आली आणि ती मंडळी उच्च विद्या विभूषित आली तर त्या कार्यक्रमाला एक प्रकारचं आणखीन चांगलं वजन येतं. मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे दासनोळीला काकड आरतीला काही विशेष मंडळी आली ना, IITचा प्राध्यापक काकड आरतीला आला की आम्हाला विशेष आनंद होतो. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट ही बिझी असणारी मंडळी वेळात वेळ काढून या काकड आरतीचा आनंद घ्यायला येतात असं पाहिलं की आपल्याला बरं वाटतं. हे जसं आहे ना तसं शंकराच्या बाबतीत समर्थ म्हणतात की एवढा वैराग्य धारण केला, एवढं सामर्थ्य अंगी असणारा सुद्धा माझ्या रामाचं नाव घेतो आणि म्हणून समर्थांना ते विशेष आनंद झालेला आहे. उमेजवळ म्हणजे पार्वतीजवळ अतिशय आदराने रामाची स्तुती करणारा शंकर उमेसी अति आदरे गुण गातो असं म्हटलं आहे. किंवा सर्व प्रकारचं ज्ञान वैराग्य सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे तो शंकर, किंवा रामनामावर विश्वास असणारा अंतरी ज्याच्या सतत रामनाम चालू आहे असा शंकर. 3 ओळीमध्ये शंकराच्या 3 गोष्टी समर्थांनी सांगितल्या. आता
हे जे शंकर दैवत आहे ना ते तसं म्हटलं तर फार लोकप्रिय आहे आणि त्यामुळे रामनामाचा प्रचार होण्यासाठी समर्थांनी या लोकप्रिय असणाऱ्या दैवताचा उपयोग करून घेतलेला आहे. मग आता लगातार आपण जे तिन्ही श्लोक पाहणार आहोत त्याच्यात शंकराचाच उल्लेख, त्या दैवताचाच विचार आहे. आपली अशी थोडी कल्पना असते की जे भयग्रस्त असतात, काहीतरी संकटग्रस्त असतात किंवा मतिमंद असतात, काहीतरी कमी असतं त्यांच्यामध्ये, अशा मंडळींना असं नाम घ्यावं किंवा काहीतरी भगवंताची उपासना करावी वगैरे आणि आपलं जीवन सुधारावं अशी एक कळत नकळत आपली गोष्ट असते. पण खरं म्हणजे तसं नाही आहे. अगदी सगळं छान छान आहे, वैराग्य आहे, सामर्थ्य आहे, ज्ञान आहे, उच्च विद्या विभूषित आहे, त्यांनीसुद्धा नाम घेतलं तर त्या नामाचं वजन जास्त होतं. त्या नामाचं स्वाभाविकच लोकांना ते आपलंसं वाटतं, मग ते पण नाम घ्यायला लागतात. जसं मी नेहमी म्हणते की प्राध्यापक बेलसरे, डॉक्टर गुरुदेव रानडे अशा मंडळींनी की जी उच्च विद्या विभूषित आहेत, मोठ्या पदावरती आहेत आणि अगदी अलीकडल्या काळामध्ये आहेत, अशी मंडळीसुद्धा नामाला एवढं महत्त्व देतात. मी नेहमी उदाहरण सांगते की बेलसरे जेव्हा दासबोधाचा अर्थ लिहिला, आपल्या घराघरातून जे दासबोधाचं पुस्तक आहे ते बेलसऱ्यांचं आहे अर्थ लावलेलं, तर त्या पुस्तकाची जर रचना चालू होती तेव्हा अनेकदा सज्जनगड सेवा समितीची मंडळी त्यांना जायची भेटायला आणि बाबांना विचारायची काय आता कितपत कामाला आहे, हो कधी होणार पुरं. तर बाबा सांगायचे की मला महाविद्यालयामधली नोकरी, महाविद्यालयामधल्या मुलांना शिकवण्यासाठी तयारी करावी लागते, तो वेळ आणि 3 तास माझं नाम असतं, याच्यातून मला जो वेगळा वेळ मिळतो तो सगळा मी या दासबोध लिखाणाला वापरतो. त्यामुळे मी करतो आहे, किती वेळ लागेल असं सांगता येत नाही. तर अशी मोठी माणसं जेव्हा नाम घेतात किंवा गुरुदेव रानड्यांबद्दल पण आपण नेहमी असं ऐकतो की गुरुदेव रानडे कोणालाही सकाळच्या वेळामध्ये अपॉइंटमेंट देत नसतात, कारण सकाळी त्यांची जी वेळ आहे ती नामाची असायची. तर अशी मोठी मंडळी जेव्हा इतकं नाम घ्यायला महत्त्व देतात की त्या नामाचं महत्त्व तुम्हाला सामान्यांना पण लक्षात येतं. असं नाही वाटतं का मग की जो काही गरजू आहे, काहीतरी कमतरता आहे, काहीतरी मंद आहे, त्याला आधार वाटावा म्हणून नाम घ्यायचं आहे, असा काही त्याचा अर्थ नाही आहे. तर सामर्थ्य असणारे सुद्धा मंडळींनी नाम घ्यायचं आहे. नामस्मरण हे काही औषध नाही आहे, नामस्मरण हे अमृत आहे, अशा अर्थाने समर्थ या नामाचं महत्त्व आपल्याला सांगतात. अध्यात्म रामायणामध्ये एक गंमतशीर कथा आहे. कथा सांगितली ना की त्याचं महत्त्व आपल्याला पटकन कळतं. शंकराच्या या नामाच्या प्रेमाची कथा आहे. शंकर रामाचं ध्यान करतातच आहेत, आपल्या पत्नीसह उमेलासुद्धा प्रभू रामचंद्राचं गुणगान मोठ्या आदराने सांगतायत आणि म्हणून त्याचीच कथा आपण ऐकूया. किशोरजी व्यासाने रामकथा लिहिली ना, त्या रामकथेमध्ये ही कथा त्यांनी घातली आहे आणि म्हणून मला ती असं वाटलं की खरंच रामनामाचं महत्त्व स्वतःला पटलं आहे, पत्नीला पटवून दिलं आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर शंकरांनी असं महर्षी अगस्तींच्या आश्रमामध्ये पार्वतीसह शंकर गेले होते आणि अगस्तींच्याकडे गेल्यावर अगस्तींना ते असं म्हणाले, शंकर महादेव म्हणाले की मला ना तुमच्याकडून रामकथा ऐकायची. आता खरं तर शंभो शंकराला की रामकथा माहिती नाही आहे का, पण तरीसुद्धा अगस्ती ऋषींकडनं ती ऐकावी अशी इच्छा शंकर महादेवांनी व्यक्त केली आणि अगस्ती म्हणाले की ठीक आहे मी सांगतो. आणि अनेक दिवस अगस्तींच्या आश्रमामध्ये अगस्ती ऋषी रामकथा शंकर पार्वतीला सांगतायत. अनेक दिवस कथा चालली. कथा ज्या दिवशी पूर्ण झाली त्यावेळेला स्वाभाविक आता कसं असं आहे की रामकथा सांगणं आणि रामकथा ऐकणं हा एक भक्तीचा प्रकार आहे. खरोखरच आहे. रामकथा कितीही वेळा ऐकली तरीसुद्धा ती आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते, त्याच्यात पुन्हा पुन्हा तो आनंद मिळतो. माहीत असावी कथा ऐकण्या पण तो आनंद असतो आणि त्यामुळे अगस्तींना सांगताना आणि महादेवांना ऐकताना खूप आनंद होत होता. तुकाराम महाराज म्हणतात तसं न लगे मुक्ती धनसंपदा, काही लागत नाही पण आम्हाला संत संग देई सदा. अगस्ती आणि महादेवांना हा जो संत संग मिळाला होता आणि रामकथा ते ऐकत होते, बाकी त्याच्यापुढे सगळं मुक्ती आणि धनसंपदा सगळं त्याच्यापुढे व्यर्थ आहे असं महाराज म्हणतात, ते बरोबरच आहे. तर अशी रामकथा झाली सांगून
आणि अगस्ती महादेवाला असं म्हणाले की देवा, आपण कथा तर ऐकलीत, तुम्हाला माहिती अशालीच कथा माझ्याकडून तुम्ही ऐकलीत, अगदी गोष्ट खरी आहे, पण मग आता असं करा, मला काहीतरी दक्षिणा द्या. तेव्हा महादेव म्हणाले, बोला काय देऊ दक्षिणा. तेव्हा तुम्ही कथा सांगितली नाही, तुम्हाला दक्षिणा द्यायलाच हवी, तुम्ही मागाल ती दक्षिणा देतो. तेव्हा अगस्ती ऋषींनी त्यांना म्हटलं की मला दक्षिणा अशी द्या की मला भक्तीचं रहस्य सांगा. तेव्हा महादेवानी अगस्तीला भक्तीचं रहस्य सांगितलं आणि अगस्तीला अतिशय आनंद झाला. आता भगवान महादेव म्हणजे आधी अगस्ती वक्ता होते, महादेव श्रोता होते. आता जे भक्तीचं रहस्य महादेवाने ऐकलं तेव्हा महादेव वक्ता आहेत आणि अगस्ती श्रोता आहेत. आणि खऱ्या अर्थाने हा आनंदाचा अनुभव या दोघांनाही एकमेकांना मिळाला. कथा भक्तीचं रहस्य सांगून झालं, दोघंही आनंदात आहेत. आणि माता उमा आणि महादेव परत हिमालयावर जायला निघालेत, आश्रमातून बाहेर पडलेत. त्याच वेळेला काय झालं, दंडकारण्यात रामाची अवतार लीला चालू होती आणि त्या श्रीरामाच्या अवतार लीलामध्ये नेमका प्रसंग असा होता की भगवती जानकीचं अपहरण झालेलं आहे आणि श्रीरामाला ही गोष्ट कळल्यावर श्रीराम सीतेच्या वियोगामुळे फार मोठं दुःख व्यक्त करतात आणि इतका त्यांचं ते रडणंच आहे की ते हरिणांना, पशूंना, पक्ष्यांना, वेलींना, झाडांना सीतेला बघितलं का असं विचारतायत, अश्रू ढाळतायत, दगडांना काय मिठा मारतायत आणि असं जानकीसाठी विलाप करताना दिसत आहेत. भगवान महादेवांनी दुरूनच हे पाहिलं आणि तिथूनच त्यांनी नमस्कार केला श्रीरामांना. श्रीराम हे परमदैवत आहेत महादेवांचे, त्यामुळे त्यांनी महादेवांनी नमस्कार केला. पण उमेच्या मात्र असं मनात शंका आली की हा काय प्रकार आहे. शंकर महादेव ह्या रामाला नमस्कार करतात, ठीक आहे, रामाचं मोठेपण आपण ऐकलं आहे कथेमध्ये, परंतु हा राम असा रडका काय. त्याला म्हणता तर शंभो शिवशंकर सच्चित आनंद असं म्हटलं, पण हे कुठलं आलं आहे सच्चित आनंद. जग हे जर सगळं नश्वर आहे तर नश्वर असणाऱ्या जगामधल्या एखाद्या गोष्टीचा वियोग झाला तर अपूर्णता जाणवणारा हा कसला श्रीराम, हा कसला परमात्मा, असं उमेच्या मनात आहे. बोलत नाही आहे काही, पण मनामध्ये विचार आलेले आहेत. आता शंकराला काही मनातले विचार कळणार का नाही आहेत, त्यामुळे शंकर तिला विचारतात की काय तुला काय मनात काय चाललं आहे, तुझ्या खळबळ काय एवढी. आणि मग नाईलाजाने तिने सांगितलं की मला हे कळत नाही आहे की हा वियोग झाला आहे सीतेचा, तर ही त्याला काही परमात्मा आहे तो, आणि त्या परमात्म्याला हे कसलं काय वियोग वगैरे अपूर्णता काय वाटते आहे, हे कसलं सत आहे. जो सच्चित आनंद आहे त्याचं हे सत नाही काही अपूर्णता वाटत असेल तर, किंवा हे अशा दगड, हरणं, वृक्ष, वेली हे काय त्या हरवलेली सीता सांगणार आहेत का. तर त्यांना काय हा विचारतोय, म्हणजे प्रश्न विचारणारा हा कसला चित म्हणायचं, त्याला ही साधी गोष्ट कळू नये. इतकंच काय, रडणारा किंवा अश्रू ढाळणारा हा आनंद असूच शकत नाही. त्यामुळे ज्याला तुम्ही सच्चित आनंद म्हणतात तो काही हा नाही, असं भगवान महादेवाला या सतीच्या मनात असलेली खळबळ तिने सांगितलं. पण तिच्या मनात एकीकडे होतं की आपला पती हा अत्यंत बुद्धिमान आहे, तेव्हा त्याला कसं चुकीचं ठरवायचं. तो तर नमस्कार करतोय या सच्चित आनंद असणाऱ्या परमात्म्याला, हा नमस्कार करतोय आपला पती, त्यामुळे त्याला कसं काय खोटं ठरवायचं. पण ती जी उमेच्या मनाची घालमेल झाली आणि तिने ती व्यक्तही केली आहे. शेवटी महादेव तिला असं म्हणाले की तू काय कर, तू इतके दिवस अगस्त्यांची कथा आपण ऐकली आहे, त्यामुळे तुला रामकथा सगळी माहिती आहे, तर ते हे भगवान श्रीराम आहे यांचा म्हणजे हेच परब्रह्म परमात्मा आहेत आणि हेच आत्ता असा विलाप वगैरे करतायत असं जे तुला वाटतं आहे, तुझ्या काय मनात शंका आली आहे ती शंका तू परीक्षा घे ना त्यांची आणि मनाची शंका दूर कर, असं महादेवाने उमेला सांगितलं. उमेलाही असं वाटलं की ही घालमेल करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष बघूनच येऊया. जर का ते प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा असतील तर ते मला ओळखतीलच. आणि म्हणून तिने उमेने हुबेहूब अगदी सीतेचं रूप धारण केलं आणि ती आली त्या विलाप करणाऱ्या रामचंद्रांच्या समोरच आली आणि रामचंद्रांनी सीतेचं रूप घेतलेल्या या उमेला माते म्हणून नमस्कार केला आणि विचारलं की भगवान महादेव कुठे आहेत. त्याबरोबर उमेच्या लक्षात आलं की हे सगळं जे आहे ही नरदेहात आल्याची लीला आहे.
त्यांनी अवतार धारण केलेला आहे. परब्रह्म परमात्मा असणाऱ्या श्रीरामांना हे लगेच कळलं की समोर येणारी की सीता नाही आहे, सीतेच्या वेशामध्ये आली असली तरी ती भगवती माता उमा आहे. आणि त्यामुळे तिने ओळखल्याबरोबर ती थक्क झाली. ती ताबडतोब महादेवांकडे निघून आली. महादेवाला तिने काय झालं ते सगळं सांगितलं. त्यामुळे श्रीराम हे प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहेत आणि दशरथ पुत्र राम हे अवतार धारण करून आलेलं लीला आहे. ती श्रीराम हे रूप घेऊन आलेले आहेत. हे सगळं तिला लक्षात आलं. आता काय होतं, जसं उमेच्या मनात आलं तसं स्वाभाविकच आहे. प्रत्यक्ष परब्रह्म का प्रत्यक्ष प्रभू श्रीराम यामध्ये गल्लं थोडं. आणि प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्मच मानव रूप धारण करून इथे आलेला आहे. अभिनय हा अभिनय इतका अप्रतिम आणि इतका हे झालेला सुंदर झालेला आहे की स्वाभाविकच उमेशसारखा भल्यांचा गोंधळ होणारच आहे की अरे हा काय प्रकार आहे, परब्रह्म परमात्मा म्हणून शंकर नमस्कार काय करतोय आणि असं सामान्य माणसासारखा विलाप काय करतोय. तर ज्याला हे ओळखता आलेलं आहे त्याच्या मनात काही शंका नाही आहे. हां, त्याचं बरोबरच आहे. आता काय होतं, हे आपलं पुराणातली उमेची आणि शंकराची गोष्ट सांगितली तर तुमचं आमचं थोडंसं समाधान होतं, नाही असं नाही, परंतु अल्पच समाधान होतं. असं वाटतं की त्यांचं ठीक आहे हो, पण आमचं काय, आम्हाला प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा ओळखता येण्यासाठी असं कसं होईल की तो जर प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा असेल तर त्याला तुमच्या आमच्या सामान्यांसारखं दुःख का व्हावं असं एक मनात येतं. आणि ते झालेलं दिसतं आहे ना. तर ती लीला कशी आहे, तो अभिनय कसा आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. किशोरजी व्यासाने हा मुद्दा पटवताना एक उदाहरण म्हणून दिलं आहे. फार चफकल उदाहरण आहे, आपल्याला लगेच लक्षात येईल. ते म्हणाले काय झालं, एकदा कलकत्त्याला पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर नावाप्रमाणेच सर्व विद्यांचा सागर असणारे आणि पंडित असणारे हे ईश्वरचंद्र विद्यासागर एका कार्यक्रमामध्ये आले होते. तिथे एका नाटकाचा प्रयोग होणार होता आणि पहिलाच प्रयोग होणार होता. आणि त्या पहिल्या प्रयोगाला ईश्वरचंद्र विद्यासागरांना बोलावलं होतं. याचं कारण असं होतं की ते नाटक जे होतं ते नाटक स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे अशांच्या कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी हे नाटक कलकत्ता शहरामध्ये होतं. आणि पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरांना या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला बोलावलेलं होतं. पहिल्या रांगेत ईश्वरचंद्र विद्यासागर बसलेले होते. अत्यंत महाज्ञानी श्रेष्ठ असे जीवनव्रती ज्यांना म्हणता येईल असे जीवनव्रती. आणि त्यामुळे पहिल्या रांगेत बसून ते नाटक बघत होते. नाटकाचा विषय तोच होता, इंग्रज अधिकारी आपल्या देशातल्या सामान्य नागरिकांना इतका त्रास देत होते, अत्याचार करत होते, त्याचं चित्रण ह्याच्यावर चाललेलं होतं, स्टेजवर चाललेलं होतं. आणि इंग्रज अधिकाऱ्याच्या भूमिकेत असणारा जो नट होता, सार्जंटची भूमिका तो करत होता, तो इतकी हुबेहूब वठवत होता की नाट्यगृहातलं वातावरण एकदम बदलून गेलेलं होतं. सगळे एकदम जणू काही ते अत्याचार आपल्या डोळ्यासमोर आत्ता घडत आहेत असं लोकांना वाटत होतं. खरं नाटक आहे, नाटकात हे सगळं स्टेजवर चाललेलं आहे, पण सगळा माहोलच असा झालेला होता की जणू काही आपल्या डोळ्यासमोर आपल्या निरपराध असणाऱ्या भारतीयांवरती हे ब्रिटिश सार्जंट काही अत्याचार करत आहेत. आणि त्याच्याबरोबर त्याच्या विरुद्ध जो काही विरोध करायला हवा ते केल्याशिवाय थांबणार कसं असं जणू काही मनात येतं. आणि त्या वातावरणामधलं ते नाटक वगैरे सगळं बाजूला होऊन ते प्रत्यक्षच घडत आहे असं वाटलं. आणि नकळत ईश्वरचंद्र विद्यासागराने आपल्या पायातला एक बूट काढला आणि त्या ब्रिटिश जो सार्जंटचं काम करत होता त्या नटाच्या अंगावर टाकला. तो नट एकदम अलर्ट होता, त्यांनी तो झेलला आणि तो म्हणाला, माझ्या अभिनयाचं याच्यापेक्षा अधिक चांगलं पारितोषिक काय मिळणार. ईश्वरचंद्र विद्यासागर एवढे त्या सगळ्या याच्यामध्ये रमले होते, गुंतले होते की त्यांना जणू की माझ्या समोर हे अत्याचार चालले तरी ते थांबलेच पाहिजेत असं वाटत होतं. आणि त्यामुळे त्यांच्यातून हे सहजपणानं कृती घडली. एखादा जर बुद्धिमान माणूस, अशा सगळ्या बुद्धिमान माणसाला भोवतालच्या परिस्थितीचं विस्मरण होतं,
तेव्हा आपल्या लक्षात म्हणजे असं असतं ना की आपण वारीमध्ये बघतो की वारीमध्ये असं दंग होणारे गुंग होणारे वारकरी बघितले तर आपल्याला त्याचं हे विशेष वाटत नाही. पण जे उच्च विद्या विभूषित आहेत मंडळी, ती जेव्हा अशी गुंग दंग होऊन नाचतात पाहतात ना, तेव्हा असं वाटतं की अरे ह्याला स्वतःला विसरणं आहे. असं स्वतःला विसरणं जेव्हा जमतं ना, तेव्हा लक्षात येतं की हे काय म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा कसा ओळखता आलेला आहे असं घडतं. तर जसा रामाचा अभिनय आहे, तो राम प्रत्यक्ष परमात्माच आहे, पण अभिनय असा वठवलेला आहे की तुम्हा आम्हाला असं वाटावं की हा तुमच्या आमच्या समोर तुमच्या आमच्यासारखा नरदेह धारण केलेला, आणि म्हणून तुम्हा आम्हाला जसा आपल्या ह्याच्यातून विलाप होईल तसा तो राम विलाप करतो आहे. त्यामुळे लोकांना राम मानवच वाटावा असं अभिनय कौशल्य रामाने दाखवलेलं आहे. तर लक्षात येईल आपल्या की भगवान शंकर ज्याला प्रत्यक्ष परमात्मा म्हणतात त्या रामाला जाणतात, म्हणून ते रामाचं ध्यान करतात. त्यामुळे दशरथ पुत्र राम का प्रत्यक्ष परमात्मा राम हा प्रश्न विचारायची आवश्यकता नाही आहे. ती त्याची त्या नरदेहातली लीला आहे, तर तेवढ्यापुरतं ते बरोबर आहे. पण तो प्रत्यक्ष परमात्मा आहे आणि त्याला हा शंभो शिवशंकर बरोबर जाणून आहेत आणि त्यामुळे ते रामाचं ध्यान करतात. आज राम शब्दावरती पण आपण विचार करणार आहोत. असं ते नाम घेतात आणि मग आपल्या पत्नीला म्हणजे उमेलासुद्धा त्यांनी या रामनामाचं महत्त्व पटवून दिलं आहे. आणि असं जेव्हा अभिनय कौशल्य बरोबर होतं ना, तेव्हाच ते म्हणजे मग ईश्वरचंद्र विद्यासागरांचं नाटक बघताना आपला बोट फेकणं असू दे, नाहीतर रामाचा विलाप करणं असू दे, पण हे जे काही योग्य म्हणजे तो मानवी अवतार कळायला हवा, तर हे करायलाच हवं. तसं हे आपल्या लक्षात येईल. तर देवादिदेव शंकरांनी आता ते देवादिदेव शंकरसुद्धा बहुज्ञानी आहेत. त्यांच्याबद्दल वैराग्य आहे, सामर्थ्य आहे, ज्ञान आहे असं वर्णन समर्थ करतातच आहे. खरोखरच आहे. अगदी व्याकरणापासून वेदांतापर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. सर्व प्रकारचे शास्त्र शिल्पशास्त्रापासून ते ज्योतिषशास्त्रापर्यंत सगळ्या गोष्टी या शिवशंभोजवळ ज्ञान विज्ञान सगळं आहे. भगवान शंकराच्या कृपाप्रसादामुळे अनेक ऋषीमुनी विविध ज्ञानाचा विविध शास्त्रांचा अभ्यास करतात असंही आपण पाहतो. त्यामुळे इतकी विद्वत्ता, इतकं ज्ञान, इतक्या सगळ्या गोष्टी ज्या शंकराजवळ आहेत, तो शंकर रामाचं नाम घेतो हे विशेष आहे. वैराग्याच्या बाबतीत विचार केला तर वैराग्य पण जाज्वल्य आहे. शंभो शंकराच्या वैराग्यामध्ये काय म्हणजे आधीच्या वेळी सांगितलंच, त्यांच्या तेजानं मदनाला जाळलं गेलं. नुसत्या ज्ञान चक्षु उघडले आणि त्या मदनाला जाळून टाकलं. त्यामुळे बरं राहतातही स्मशानामध्ये, फासतातही अंगाला राख, असं सगळं चिताभस्म लावणारे, स्मशानात राहणारे, साप खांद्या मानेभोवती गुंडाळणारे, अशा ह्याचं सगळं वैराग्य पण अलौकिक, सामर्थ्य पण अलौकिक, ज्ञान पण अलौकिक असं आहे. बरं खरोखर सामर्थ्याचा विचार केला तर किती किती राक्षसाला ठार मारलं आहे, त्रिपुरासुराला ठार मारलं आहे, रावणाला पराभूत केलेलं आहे, अनेक दैत्यांना मारलेलं आहे. त्यामुळे असं सगळं ज्ञान वैराग्य सामर्थ्य संपन्न असणाऱ्या या भगवान शंकरांनी इतका रामनामावर विश्वास ठेवावा याचं समर्थानं फार कौतुक आहे. म्हणून ते या श्लोकामध्ये भगवान शंकराबद्दल आपल्याला सांगतात. आपल्या लक्षात येईल पुन्हा एकदा मी श्लोक वाचते. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, मदनाला जाळणारा शंकर पण रामाचं नाव घेतो. उमेसी अति आदरे गुण गातो, उमेला पण रामाचा अति आदरयुक्त राम गुणगान उमेजवळ करतो. बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ज्या शंकराजवळ सगळ्या प्रकारचं ज्ञान सामर्थ्य वैराग्य आहे आणि अंतरात नामविश्वास पण आहे, अशा शंकराबद्दल समर्थ फार कौतुक व्यक्त करतात. पुढला जो 84वा श्लोक आहे त्याच्यामध्ये पण शंकराचंच वर्णन झालं आहे. आता म्हणतात, विठोने शिरी वाहिला देवराणा, तया अंतली ध्यास आहे त्यासी नेणा, निवाला स्वय तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी रामा अंतकाळी. याही श्लोकामध्ये त्यांनी पहिल्या ओळीमध्ये आपल्या पांडुरंगाच्या, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीबद्दल असं म्हणतात की त्या विठ्ठलाच्या मस्तकावर खरं तर आपल्याला मुकुट दिसतो, परंतु त्या मुकुटाच्या आतमध्ये शिवलिंग आहे
असा वारकऱ्यांची अगदी पक्की म्हणजे मानतात ते की ह्याचं पांडुरंगाने शंभोशिवाचं म्हणजे शिवलिंग आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे. त्यामुळे ही जी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मस्तकी शिवलिंग आहे अशी जी काही वारकऱ्यांची पक्की समजूत आहे ती लक्षात घेऊन त्यांनी पहिल्या ओळीमध्ये समर्थांनी म्हटलं आहे की खरं अनेक संतांना या पांडुरंगाने वेड लावला आहे ना. सगळेच संत वारीच्या निमित्ताने पांडुरंगाला दरवर्षी जाणार आहेत. त्यामुळे त्या विठ्ठलाने पण शंकराला मस्तकी धारण केलेलं आहे म्हणून म्हणजे सगळ्या संतांचं पण ते दैवत आहे. त्या शंकराचं मोठेपण समर्थ सांगतायत. आणि असा भगवान शंकर रामाचं ध्यान करतो आहे. शंकराला रामाचा ध्यास आहे आणि रामाला पण शंकराचा ध्यास आहे. दोघांनाही असं लक्षात येईल. कारण वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी किंवा रामकृष्ण किंवा विठ्ठल हे सगळं एकच आहे. नावं जरी वेगळी घेतली कारण त्या मूर्तीतच त्यांनी असं म्हटलं की तो कृष्ण चाललेला आहे गोकुळातून इकडे पंढरपूरला. त्यामुळे कृष्ण आहे. रामाचंच हे असल्यामुळे तो विष्णू पण आहे. त्यामुळे शंकराचा विष्णूचा शैव आणि वैष्णव काय किंवा शिव आणि विष्णू काय यांचं सगळ्यांचं असं अद्वैत या पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये आहे. बरं असं आहे की ज्या शंकराने हलाहल विष आपल्या घेतला आणि आपला असा दाह त्याच्या कंठावर झाला आहे. त्या कंठाचा दाह शांत रामनामाने झाला आहे असं जे काही आहे. आता हा दाह शांत होण्यासाठी अन्य उपाय पण त्यांनी केलेत परंतु त्या सगळ्या उपायांपेक्षा रामनामाचा उपायच यश देऊन गेला. बाकी सगळ्याला मस्तकी गंगा घेतलेली आहे. आता तो शीतल असा चंद्र पण धारण केलेला आहे. गळ्याभोवती साप पण आहे. सगळं करून झालं आहे. पण तरी देखील तो दाह काही कमी झाला नव्हता की जो रामनामाने झाला. म्हणजे मगाशी असं म्हटलं की रामनाम हे अमृत आहे. आणि समर्थ पण म्हणतात बहुत पाहिले खरे परंतु दोन्ही अक्षरे चुकेल यम यातना श्री राम राम हे म्हणा. समर्थांचं सांगणं आहे की 2 अक्षर आहेत. राम फक्त म्हणा की सगळं आपल्याला होईल. म्हणून प्रत्येकाने यथाशक्ती रामनामाचा जप केला पाहिजे असं खरं या श्लोकात सांगायचं. एकंदर त्या नामाच्या सतत अनुसंधानात राहिलं पाहिजे. जीवाला स्वये तापसी चंद्रमौळी निवाला स्वये तापसी चंद्रमौळी हे आपल्याला कळलंच की तो कसा निवाला म्हणजे शांत झाला. तापलेला म्हणजे दाह झालेला तो चंद्रमौळी शंकर शांत झाला. आणि त्याला जसं त्यांनी शांत केला तसं आम्हाला पण अंतकाळी जर शांतपणानं हा देह सोडायला हवा असेल तर आपण पण रामनामाचा जप करावा असं ते सांगतायत. अंतकाळी ना खरं म्हणजे आपल्याला आपल्या अंतकाळी काय होईल हे माहिती जरी नसलं तरी आपण इतरांचं पाहतो आहे आणि तेव्हा आपल्याला कळत आहे की अंतकाळी कोणीच काही मदत करू शकणार नाही. आप्त इष्ट सत्ता संपत्ती या सगळ्या काही उपयोगी पडणार नाही. तर त्याच्याऐवजी जीवा सोडवी राम हा अंतकाळी तर रामच उपयोगी पडणार आहे. आता राम जर आपल्याला अंतकाळी उपयोगी पडायला हवा असला तर आयुष्यभर त्याला आठवलं तर पाहिजे ना. तर आपल्याला तो अंतकाळी आठवेल. अशासाठी आपलं जर कल्याण व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर रामनामच आपण धारण केलं पाहिजे. या श्लोकात समर्थ आपल्याला नाम घ्यायला सांगतात. आणि एकीकडे शिव आणि विष्णू किंवा शैव वैष्णव तो त्या काळामध्ये शैव वैष्णवांचा वाद बराच होता. आणि ह्या सगळ्याचं कसं अद्वैत आहे ते सांगतात. विठ्ठलाचं या वारकऱ्यांना फार विशेष कौतुक आहे. वारकऱ्यांचं ते दैवतच आहे. त्यामुळे त्या एकाच मूर्तीमध्ये विष्णू पण आहे आणि शंकर पण आहे हे त्याला दाखवून द्यायचं आहे. शैव आणि वैष्णव हे ऐकवं ते सांगायचं आहे. खरं असं मानतात की पुंडलिकासाठी म्हणजे भक्तांनी विटेवर उभं करून ठेवलं त्या भक्त पुंडलिकासाठी भगवान श्रीकृष्ण गोकुळातून म्हणे पंढरपूरला आले असा वारकरी मंडळींचा विश्वास आहे. आणि सगळ्या संतांची पण अशी श्रद्धा आहे की हो पुंडलिकासाठी तो सेवा करतो आईवडिलांची तर त्याच्यासाठी पांडुरंग इकडे आले. कोण तर गोकुळातला कृष्ण इकडे आलेला आहे. त्यामुळे पांडुरंग म्हणजे हरी आणि हर यांचा संगम आहे. रामही आहे म्हणजे विष्णूही आहे आणि शिव पण आहे. दोघांचा संबंध आहे. आणि मग गमतीने वर्णन करतात की याची कांती धवल म्हणजे वर्ण गौर आहे तो पांडुरंग. प्रत्यक्षात पांडुरंग सावळा आहे. त्यामुळे शंकरांनी हलाहल प्यायलं प्राशन केलं म्हणून विष्णूचा रंग बदलला. विष्णू सावळा झाला
आणि विष्णूनं अमृत प्राशन केलं म्हणून म्हणे शंकर कर्पूर गौर झाला. दोघांनाही एकमेकांचा कसा फायदा झाला. यांनी हलाल घेतला मग याचा रंग कमी झाला, यांनी अमृत घेतलाय मग याचा रंग चांगला कर्पूर गौर झाला. असं जे अद्वैत आहे पुराणामध्ये ना अशा गोष्टी सांगतात. विठ्ठल कमरेवर हात ठेवून उभा आहे. खरं 2 हात कमरेवर आहेत, त्या दोनही हातामध्ये शंख आणि चक्र आहेत. आणि शंखचक्र जे आहेत ते चक्र तर म्हणजे शस्त्रच आहे एका अर्थाने. मस्तकावर शिवलिंग पण आहे. कुठे कुठे संत काही वेळेला चतुर्भुज पांडुरंग पण सांगतात, वर्णन करतात आपापल्या अभंगामध्ये. आणि त्याच्यामध्ये उरलेल्या 4 हातांचं पण वर्णन करतात. तो एक ना भक्ताचा भगवंतावरच्या प्रेमाचा भाग आहे. 2 हात सांगायचे का 4 हात सांगायचे आणि त्या 4ही हातांमध्ये काय काय आहे त्याचं वर्णन करायचं. हा सगळा भक्तीच्या मार्गाने संतांच्या मनात पांडुरंगांविषयी असणारं जे प्रेम आहे त्या प्रेमातून ह्या गोष्टी येतात. पण आपल्या लक्षात येईल की मूळ मंत्र म्हणजे पांडुरंगाचं प्रेम आणि मंत्र रामकृष्ण हरी असा आहे. म्हणजे राम आणि कृष्ण या दोघांचाही एकच, खरं दोघंही एकच एक परमात्मा, नावं वेगळी असली तरी रूप वेगळं घेऊन अवतार धारण करून आले होते म्हणून फक्त राम आणि कृष्ण, पण प्रत्यक्ष ते परमात्मा. या अशा पद्धतीनं या प्रत्यक्ष परमात्म्याचं म्हणजे भक्ताच्या चित्ताचं हरण करणारा तो हरी किंवा भक्ताचं संकट दुःख नाहीशी करणारा तो हरी असं म्हटलं तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की हरी म्हणजेच हा पांडुरंग. हरण करणारा म्हणून हरी आणि हरी म्हणजेच पांडुरंग. किंवा ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद असं रामकृष्ण म्हटलं जातं. म्हणजे माऊलींनी त्याची व्याख्या अशी केली आहे की सोप्यात सोपं नाव काय, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. दोन्ही आलं, रामही आला आणि कृष्णही आला म्हणून त्याचं की हे नाव घ्या. किंवा नाथांनी असं म्हटलं, चिंतन ते करीती सदा रामकृष्ण हरी गोविंदा. वारकरी संप्रदायात सगळेजण रामकृष्ण हरी या मंत्राला विशेष प्राधान्य देतात. किंवा तुकाराम महाराज बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. नाम सांगितलं आहे पण नाम काय घ्यायचं तर रामकृष्ण हरी. आपण नेहमी प्रार्थना म्हणतो, नरनारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी, रामकृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी. स्वरूपानंदानी पण रामकृष्ण हरी मंत्र असं वारकऱ्यांच्या सगळ्या मांदी अळीनी रामकृष्ण हरी या जप सांगितलं. म्हणून सर्वांनी रामाचं चिंतन करावं. समर्थांचं राम हे दैवत आहे, त्यामुळे एकीकडे त्यांनी हर हरी शिव वैष्णव सगळं सांगितलं. दोन्ही एकाच त्या पांडुरंगाच्या मूर्तीत पण दाखवले. आणि सांगताना मात्र आपल्याला म्हटलं की त्यांनी पण सगळ्या संतांनी पण रामकृष्ण हरी जप सांगितला आहे. आपण पण तो जप करावा, आपलं कल्याण होईल. अंतकाळी आपल्याला जीवाला जराही काही यातना होणार नाही. तो रामच आपला अंतकाळ सुखरूप करून टाकेल. म्हणून रामनामाचं कधीही विस्मरण होऊ देऊ नका अशा प्रकारचा विचार समर्थांनी 84व्या श्लोकात सांगितलं. मी म्हटलं तसं की म्हटलं तर श्लोक अगदीच सोपा आहे. पहिल्या 83व्या श्लोकात जसं केवळ मदनाचा आणि ह्याचा विचार केला तसं या 84व्या श्लोकामध्ये फक्त पांडुरंगाचा उल्लेख केला, बाकी सगळा अर्थ तोच. विठोने शिरी वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेला. तो जो शंभू आहे त्याच्या अंतरात ध्यासच आहे रामाचा. निवाला स्वय तापसी चंद्रमौळी, त्या रामनामाने तो चंद्रमौळी शंकर विचारा निवाला शांत झाला. जीवा सोडवी राम अंतकाळी. आणि असा राम आपल्याही अंतकाळी आपल्या जीवाला सहजपणानं आनंद देईल, सहजपणानं सोडेल. कुठेही दुःख राहणार नाही, चिंता राहणार नाही. पुढल्या श्लोकामध्ये भजा राम विश्राम योगेश्वराचा, जपू नेमिला नैम गौरी हराचा, स्वय निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी रामहांतकाळी. शेवटच्या 2 ओळी म्हटलं तर आधीच्या श्लोकातल्या सारख्याच आहेत. निववी तापसी चंद्रमौळी, पुन्हा त्याचा उल्लेख केलाच आहे की चंद्रमौळी शंकराचं निवणं हे रामनामाने होत आहे. शांत होऊन जात आहे, त्याचा दाह कमी होत आहे किंवा नाहीसाच होत आहे. आणि तसंच तुम्हा सोडवी रामहांतकाळी, तसंच आपलंही होईल. आपण हे रामनाम घेतलं तर आपलाही अंतकाळ अगदी सहज आनंदमय होऊन जाईल. पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकणार नाही. पण पहिल्या 2 ओळीमध्ये भजा राम विश्राम योगेश्वराचा. आता ही काय झालं आहे, पुन्हा पुन्हा ती एकच कल्पना समर्थ आपल्यासमोर मांडत आहेत. आपल्याला असं वाटेल पण काय, ज्याचं जे आराध्य दैवत आहे ना त्या आराध्य दैवताविषयी किती बोलू आणि किती नाही असं होऊन गेलं आहे समर्थांना. आणि म्हणून असा रामाविषयीचा उत्कट भाव पुन्हा 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 ते व्यक्त करत आहेत. खरं म्हणजे
पुनरुक्ती हा काही याच्यामध्ये दोष मानायचं कारण नाही. आपण पण सामान्यपणानं आपण सांगितलेलीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो. कधी कधी अगदी आपल्या जवळच्या व्यक्ती असतील तर हे झालं आहे सांगून असं म्हणतील, तरी बाकीची जी थोडीशी कमी ओळख असणारी भिडेच्या ह्याच्यामध्ये म्हणत नाही हे झालं आहे सांगून. कधी कधी असं होतं, आपलंसुद्धा होतं की आपण पुन्हा पुन्हा आपल्याला जी विशेष आवडणारी विशेष आनंद देणारी गोष्ट आहे ती पुन्हा पुन्हा सांगतो. तर इतकंच कशाला, आपली जी प्रेमाची माणसं असतात ना त्यांच्याविषयी सुद्धा आपण किती सांगावं आणि किती नाही असं आपल्याला होऊन जातं. आमच्या ओळखीची परिचित व्यक्ती आहेत, फोन झाला ना की त्या फोनवरती आपण नुसतं हो 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 असंच करायचं. कारण त्यांची अमेरिकेत असणाऱ्या 4 नातवंडांची सगळीच्या सगळी प्रगती सर्व क्षेत्रातली आपल्याला त्या ऐकवणार म्हणजे ऐकवणारच. आता ते चुकीचं नाही आहे. जी प्रेमाची माणसं आहेत त्यांच्याबद्दल काहीतरी सांगावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. हे तुम्हा आम्हाला पण सारखं वाटतं ना, मग समर्थांना का हरकत वाट. समर्थांना तर वाटण्यामध्ये असं आहे की ते त्यांना वाटतं आणि त्याचा उपयोग तर आपल्यालाही होणार आहे असं स्पष्टपणे सांगतात. व्यवहारात तुम्ही आम्ही जेव्हा तेच बोलतो की आपल्या प्रेमाच्या माणसांबद्दल बोलतो तेव्हा दुसऱ्याला काहीच त्याचा फायदा नसतो ना. आपल्याला फक्त ते सांगायचं असतं आणि त्यांनी ऐकावं अशी आपली इच्छा असते. इथे मात्र तो महत्त्वाचा फरक आहे की समर्थ सांगतायत त्यांना बरं वाटतं म्हणून सांगतातच आहे, त्यांचं ते दैवत आहे. म्हणून रामाचं हे असं मोठेपण, रामाचं हे कौतुक पुन्हा 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 समर्थ सांगणार आहेत. पण त्याचं उपयोजन तुम्हालाही आहे असं ते आवर्जून सांगत आहेत की मी हे का सांगतो आहे तर तुम्हालासुद्धा अंतकाळी राम नक्कीच सोडणार आहे. म्हणून तुम्ही आत्तापासून रामनाम घ्या अशा पद्धतीने ते आपल्याला रामनाम घ्यायला सांगतात. त्यामुळे ते पुनरुक्ती आहे असं मानायचं काही कारण नाही आहे. रामनामाची कीर्ती, रामनामाचं गुणगान गावं असं त्यांना मनापासून वाटतं आहे आणि ते पुन्हा पुन्हा आपल्यासमोर गुणगान गातात. पहिल्या वेळी म्हणतात भजा राम विश्राम योगेश्वराचा. आता श्रीराम हा योगेश्वराचा विश्राम आहे. विश्राम म्हणजे काय? विश्रांती. ईश्वर चिंतन ही विश्रांती वाटली पाहिजे. प्रभू रामचंद्र ही योगेश्वरांची विश्रांती आहे. आता योगेश्वर म्हणजे कोण असं आपल्याला वाटेल तर आपण दोन्ही अर्थांनी लक्षात घेऊया. योगेश्वर याचा अर्थ योगी जे असतात, सिद्ध झालेले सत्पुरुष आहेत, काही सिद्धी प्राप्त झालेल्या त्यांना असतात, असे खूप सारे योगी असतात. आणि या योग्यांनासुद्धा म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की या योग्यांनासुद्धा त्यांना भले सिद्धी प्राप्त झालेली असू दे तरीसुद्धा नाम घ्यावं लागतं. दिसतं ना, काही काही सिद्धी असतात त्यांना दूरचं दिसतं किंवा भविष्यातलं दिसतं किंवा भूतकाळ सगळा माहिती असतो किंवा एकाच वेळेला अनेक ठिकाणी जाता येतं किंवा दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येतं किंवा लहान होता येतं, मोठं होता येतं, पाण्यावरून चालता येतं. किती किती सिद्धी एखाद्या योग्याला प्राप्त झालेल्या असतात. अशा सिद्धी प्राप्त झाल्या तरी त्या सिद्धींचा जर वापर करावा लागला तर ती एक प्रकारची अशांती येते आणि ती अशांती दूर व्हायला हवी असली तर रामनाम हाच त्याला उतार आहे. त्यामुळे जरी सिद्धी प्राप्त झालेले योगी असले, योगेश्वराचा म्हटलं ना भजा राम विश्राम योगेश्वराचा, त्या योगाच्या सिद्धी प्राप्त झालेल्या माणसाला सुद्धा विश्रांतीचं स्थान म्हणून रामनामच घ्यायला लागतं असं ते पहिल्या ओळीत सांगतात. आपण दुसरा अर्थ योगेश्वर म्हणजे शंकर असा घेतला कारण पहिल्या 2 श्लोकांमध्ये शंकराबद्दल असं भरभरून समर्थ बोललेले आहेत. तो योगेश्वर म्हणजे शंकर असं जर म्हटलं तर समर्थांना, आणि खरं तर समर्थांना हेच म्हणायचं आहे, भगवान शंकर असंच म्हणायचं आहे. तर भगवान शंकराला सुद्धा रामनामामध्ये विश्रांती मिळालेली आहे. आता योग साधनेनं सिद्धी प्राप्त झालेली असेल आणि त्या सिद्धींचा वापर जर केला जात असेल, आता त्या सिद्धींचा वापर होताना स्वाभाविकच नावलौकिक होणार. एखाद्याला एखादी सिद्धी प्राप्त झाली आणि ती दाखवली गेली तर त्याची नावलौकिक होणारच. तो नावलौकिक झाला ना तर त्या योग्याच्या जीवनामध्ये अशांती निर्माण होतेच होते. ती सिद्धी प्राप्त होते त्यामुळे इतरांपेक्षा काहीतरी वेगळेपण आहे हे कळतं, त्याचा लौकिक होतो, त्याचं नाही म्हटलं तरी प्रसिद्धी होते आणि त्यामुळे ती अशांती होते. मठ, महंत, प्रतिष्ठा या सगळ्या नावलौकिकामध्ये अडकणं जातं. म्हणून ते सांगतात की ह्याच्यात अडकायला नको असेल तर त्या आवश्यकतेप्रमाणे त्या सिद्धीचा कदाचित वापर करावा लागेल, पण त्याला
रामनाम घ्यायचं म्हणजे मग त्याचा जे काही अशांती आहे त्या नावलौकिकामुळे होणारी ती अशांती येणार नाही. तर जीवनामध्ये भक्तीशिवाय विश्रांती नाही. विश्राम जो म्हटला आहे ना तो रामनाम घेणारी अंतःकरणात रामाचं प्रेम असल्याशिवाय भाव असल्याशिवाय ती शांती प्राप्त होणार नाही. हे लक्षात घ्यायला भगवान शंकर रोज जप करतात, रोज जप करतात असं आपल्याला दिसेल. त्याला नेमच आहे, रोज जप करायचा, नेमाने करायचा. त्याला त्यांनी गौरी हर जपू नेमीला नेम गौरी हराचा असं म्हटलं आहे. आता जपू नेमीला नेम गौरी हराचा म्हणजे शंकरानेही रामनामाचं व्रत घेतला आहे, नेम केला आहे. विशिष्ट वेळ, विशिष्ट ठिकाण, विशिष्ट पद्धतीनं तो नाम घेतो आहे. त्याला ते नाम घेणं म्हणायचं, त्याला जप करणं म्हणायचं. तो सगळा शंकराने स्वीकारलेला आहे. त्यामुळे स्वतः तर तो शांत झालेलाच आहे, पण इतरांना सुद्धा तो सगळ्या तापातून मुक्त करतो आहे. इतरांना पण शांत म्हणजे संसार तापातून शांतता मिळवण्यासाठी रामनाम घ्यायला सांगतो आहे. आपल्यावरून जगाला सांगतो आहे, आपण पण करतो आहे आणि इतरांना सांगतो आहे. पण जपू नेमीला नेम म्हटलं आहे. म्हणजे या शब्दांनी समर्थ नामसाधनेमधलं सातत्य आपल्याला सांगतात. जपू नेमीला नेम, तो जो गौरीहर आहे, शंकर आहे, तो अत्यंत सातत्याने हे सगळं नामसाधनेचं काम करतो आहे. अनेकदा आपल्याला असं लक्षात येईल की साधनेची ना शिस्त लावून घ्यावी लागते. जमलं तर करू, वेळ मिळाला तर करू, आज मला जरा वेळ आहे, आज होईल, आज मला वेळच नाही, मग झालंच नाही, असं नाही आहे चालणार. नेम म्हटलं आहे त्याला आणि त्यामुळे ती एक शिस्त लावूनच घ्यावी लागते. म्हणजे लोक सांगतात ना आमचं नाम सतत चालू असतं. कधी काही कोणाला सांगायला हो मी घेत असते, आमचं एकीकडे नाम चालू असतो असं एखादा जेव्हा नामसाधक बोलतो ना त्याला जणू काही असं वाटतं की आपण फार मोठ्या वरच्या दर्जाचे नामसाधक आहोत. खरं असं काही नसतं. आपण पाहिलं ना आधीच्या श्लोकामध्ये की इतकं सामर्थ्य, वैराग्य, ज्ञानसंपन्न असणारा शंकरसुद्धा नाम घेतो आहे. तर आपलं काय मोठं आहे, आपण काय मोठे असे साधक लागून गेलो. तेव्हा आपल्याला नित्यनेमाची अत्यंत गरज आहे. एखाद्या साधकाला जसं वाटत असेल की आता आपल्याला गरज नाही, तसं नाही चालणार. उलट अशाने अहंकार वाढतो. त्यामुळे तो अहंकार येऊ द्यायचा नसेल, अहंकार वाढू द्यायचा नसेल तर नित्यनेम जप, नित्यनेम करायला हवा. म्हणून समर्थ सांगतायत की अहो भगवान शंकरसुद्धा नित्यनेम करतो. मग त्यांच्यासारख्याने इतक्या ज्ञानी वैराग्यशील सामर्थ्यवान असणाऱ्या शंकरांनी सुद्धा नित्यनेम करायचा, तर तुमचं आमचं काय. आपल्याला सुद्धा हा नित्यनेम करायलाच हवा. तरच नित्यनेम करणार यांचा अंतकाळी भगवंत आठवेल त्यांना, मग मुखातून नाम येईल. त्यालाच भगवंत जन्ममृत्यूच्या चक्रातून सोडवणार आहेत ना. त्यामुळे हे सगळं जमलं पाहिजे. माऊलीने हरिपाठामध्ये म्हटलं आहे योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभदर्भ. याने काही सिद्धी प्राप्त होत नाही. किती योगयाग विधी करा त्यांनी काही होणार, उगाचच उपाधी होते, त्यांनी काहीच होत नाही. नामाशिवाय काही तारक नाही. नाम हे सगळ्यावर उपाय. नामस्मरणाखेरी दुसरं काही नाही. गोंदवलेकर महाराजांच्या रोज आपण 365 दिवसाची प्रवचनं वाचतो. प्रत्येक प्रवचनामध्ये गोंदवलेकर महाराज आपल्याला नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या सांगतात. त्यामुळे अन्य सगळे योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी, वयाची उपाधी दंभ, उगाच दंभ वाढेल, दर्प वाढेल आणि आपण अगदी मोठे काहीतरी विशेष होत असं वाटेल. नामस्मरण याला पर्याय नाही असं सांगतात. गोस्वामी तुलसीदासांनी या जगामध्ये एक संपूर्ण असा आनंद असं त्याला नाव दिलं. संपूर्ण आनंद म्हणजे श्रीराम आहेत. तुलसीदास जसं आपल्याकडे आपण वाल्मिकी रामायणाचं कौतुक करतो तसं उत्तरेकडे तुलसीदासाच्या रामायणाचं कौतुक सगळ्याला आहे. तर तुलसीदास रामाला काय म्हणतात तर ते म्हणतात आनंद सिंधू. श्रीराम म्हणजे आनंदाचा सागर आहे. आणि अशा आनंदाच्या सागराचं वर्णन तुलसीदास करताना म्हणतात की उपनिषद, शास्त्र, वेदग्रंथ भगवंताबद्दल जे काही वर्णन करतात ना ते म्हणजे काय तर आनंद. भगवंत म्हणजे आनंद, आनंदाचा सागर, दुसरं काहीच नाही. त्या आनंदाच्या सागराचं त्याचं वर्णन आनंदमय या अभ्यासात ब्रह्मसूत्र आहे. त्या ब्रह्मसूत्रामध्ये असंच त्यांनी म्हटलेलं आहे की परमात्मा कसा आहे तर आनंद रूप आहे. आपलं काय होतं, आपल्याला असं आनंद माहिती असतो काय आनंद या अनुभवाचा नाही आपल्या असं नाही. पण आपला आनंद काय असतो, आपला आनंद वस्तूंमध्ये असतो किंवा व्यक्तीमध्ये असतो, आपल्या
भगवंताच्या नामस्मरणामध्ये आनंद. असं आपल्याला मनाला हे होतं का हो की अरे आज माझं काहीतरी राहिलं आहे, आज माझा जप नीट झाला नाही. तो जप अधिक झाला तर आनंद मिळणं, असा जेव्हा अनुभव आपल्याला येईल तेव्हा आपल्याला तो नामस्मरणाची गोडी लागल्यास होईल. एक नेम म्हणून करणं, 13 माळा झाल्या की थांबणं, माळ झाला बराचच वेळ लागला तर मेरुमाणीकडे हात जाणं. गंमतशीर असतं, माळ करतो संपतच नाही आहे आणि मग हात जातो डावा मेरुमण्याकडे, किती राहिलेत. तर याला काही आनंद नाही म्हणत. आनंद याचा अर्थ काय, तर ते नाम घेण्यामध्ये मला आनंद मिळाला पाहिजे, संपताच कामा नये असं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीचं नाम तुलसीदास आपल्याला घ्यायला सांगतात. विषयांमधला जो आनंद आहे तो काही कायम टिकणारा नाही आहे, तो विषय संपला की तो आनंद पण संपेल. नामामधला आनंद हा परमानंद आहे, तो मात्र कायमस्वरूपी टिकणार आहे. त्याच्यापुढे सगळेच आनंद बाकी तुच्छ आहेत. भगवान रामचंद्र आनंद सिंधू आहेत. सगळे जे योगी साधक आहेत ना, ते सगळे योगी साधक या आनंद सागरामध्ये एकदम पोहण्याचा प्रयत्न करतात. त्यांना या आनंद सागरात डुबायचं असतं. किंवा सर्वसंग परित्याग केलेली मंडळी जी आहे, श्रेष्ठ महात्मे, साधू, ऋषीमुनी, या सगळ्यांना ह्या अशा आनंद सागर म्हणजे रामाची प्राप्ती करून घेण्यामध्ये त्यांना इच्छा असते. आनंद सागरात डुंबतात म्हणजे काय, तर त्यांना या रामाची प्राप्ती करून घ्यायची असते. म्हणून मग काय करायचं, तर त्या रामाची आराधना करायची, रामाचं नाम घ्यायचं. सगळ्या जगाला विसरलं गेलं पाहिजे तर त्या रामनामाच्या आनंदामध्ये आपल्याला डुंबता येईल. असं आहे की आपण काय करतो, सगळं झालं की वेळ मिळेल तेवढं रामनाम, आणि त्याला आपल्याला सगळ्याला आपणच कसे बरोबर आहेत हे आपल्याला पक्क माहिती असतं. आपण लगेच खुलभर दुधाची गोष्ट सांगतो की तिने नाही का घरातल्या सगळ्यांना दिल्यावर आपलं एवढंसं दूध टाकलं शंकराच्या गाभाऱ्यामध्ये आणि भरला की हो गाभारा. त्यामुळे आपलं सगळं कर्तव्य करून मग वेळ उरेल ना तेवढं रामनाम घ्यायचं, अशा पद्धतीचा विचार आपण मांडतो. पण आता आपल्याला असं समर्थाचे लगातार आता 3ऱ्या श्लोकात पण तापसी चंद्रमौळीचं उदाहरण देत आहेत. त्याचा अर्थ तोच आहे की असं नाही की या जीवनात इतकी रामाची आराधना करायची की सगळ्या जगाचा विसर आपल्याला पडला पाहिजे, की तो राम माझ्या नित्य बरोबर आहे, तो नित्य माझ्या संग, अगदी सारखा त्याचा माझा संग आहे, आणि तो राम म्हणजेच माझं सर्वस्व आहे असं मला वाटलं पाहिजे. समर्थांचं म्हणणं आहे, मज रघुनाथा परता ये जगी आणिक कोणी नाही. समर्थांना की रघुनाथाशिवाय माझं या जगात दुसरं कोणी नाही. खरोखरच आहे, 12 वर्षाचा नारायण केवळ त्या रामाच्या भरोशावर इतक्या दूर त्या जांबेतून याला येतो, टाकळीला येतो, याच्यामध्येच आपल्या लक्षात येईल की सगळा काय तो भरोसा रामावर त्याचा होता, म्हणून तो आला. वेदांमध्ये वर्णन आहे, शब्द आहे अयोध्येचा, बरोबर, अयोध्या. तर ते अयोध्येला देवानाम पुरम म्हणजे देवाची नगरी असं म्हटलं आहे. पण अर्थ असा लावायचा की हे पुरम म्हणजे देह पण आहे, त्यामुळे देवाची नगरी म्हणण्यापेक्षा हा देह म्हणजे पुरम आहे. तर देह म्हणजे अयोध्या. ह्या देहामध्ये कशाही प्रकारचं युद्ध होता कामा नये. म्हणजे काय, तर या षड्रिपू सगळे गेले पाहिजेत. युद्ध कधी होतो, अयोध्या ना, या देहाला म्हटलं आहे अयोध्या. हा जो देह आहे तो कसा असला पाहिजे की इथे युद्ध नाही असता कामा, कोणाहीबद्दल राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, सगळीकडे कसा सच्चित आनंद, असा आत बाहेर सगळीकडे राम आहे असा अनुभव आपल्याला आला पाहिजे. तर म्हणजे समर्थांना तो अभिप्रेत आहे. नुसतं म्हणायचं नाही, भजा राम विश्राम योगेश्वराचा, जपू नेमिला नेम गौरीहराचा. त्या गौरीहराने म्हणजे शंकरांनी जप केला किंवा योगेश्वराला रामनामामध्ये विश्रांती वाटली, असा जो निववी तापसी चंद्रमौळी आहे, असं जे रामनाम चंद्रमौळी शंकराचं निवळं करतो आहे, शांत करतो, दाह शांत करतो आहे, आणि तुम्हा आम्हालासुद्धा अंतकडे सोडवतो आहे, त्या आनंद सागरामध्ये डुंबण्याचा अनुभव आपल्याला घ्यायला ते सांगतायत की तुम्ही पण हे रामनाम घ्या म्हणजे तुम्हाला हा आनंद मिळेल. तो आनंद सागर म्हणजे तो राम. श्रुती स्मृती पुराण या सगळ्यामधून भगवंतांनी एकच एक नाव निर्विवादपणे प्रतिपादन केलं आहे, सगळ्यांना म्हटलेलं आहे. आज यांना राम नावासंबंधी अनेक मंडळींनी अनेक पद्धतीने आपल्याला हे इतकं सोपं नाम करून सांगितलेलं आहे ना,
म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला गोष्टीमध्ये, त्यांनी नारदाने त्याला राम नाव घ्यायला सांगितलं म्हणून आपण म्हणतो आहे. पण आपल्या लक्षात येईल की ओम हे जे म्हणजे अक्षर आहे, त्या ओम आणि राम ह्यामध्ये खरा काहीच फरक नाही. ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरण मा मनुस्मरण असं भगवद्गीता सांगते आपल्याला की ओम सर्वे वेदा यत परम आनंदती असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळे वेदांती, सगळे महात्मे, सगळे ऋषीमुनी ज्यांची आराधना केली, त्यांनी ओंकाराची आराधना केली, तेच ते राम आहे. राम आणि ओममध्ये काहीच फरक नाही आहे. पण नाथांनी म्हटलं आहे की दोन्हीमध्ये फरक नाही आहे, पण तो ओम जो आहे ना तो योग्यांचा आहे, तो ऋषीमुनींचा आहे, आणि राम जो आहे ना तो आपला सामान्य तुमचा आमचा आहे. त्यामुळे तो अधिक गोड आहे. आता ते आपल्याला पुढे सांगणार आहे की ओम आणि राम एकच आहेत, परंतु ओममध्ये नेमकं वेगळेपण काय आहे आणि राम या शब्दामध्ये वेगळेपण काय आहे ते पण ते आपल्याला पटवून देणार आहेत. आपल्या राम या शब्दावरचा विश्वास अधिकाधिक वाढावा, आपणही राममय होऊन जावं, राम या आनंद सागरामध्ये आपण बुडून जावं, हे समर्थांना अपेक्षित असल्यामुळे पुन्हा पुन्हा ते आपल्याला या गोष्टी सांगतात. तर वेदांनी महात्म्यांनी ज्याची आराधना केली ते रामनाम आहे. काही ना काही मंडळी असते की जीवनामध्ये काहीतरी ध्येय, काहीतरी व्रत धारण केलेलं असतं, आणि असं व्रत धारण केलेली जी मंडळी असतात ना त्यांनी आपलं जीवन पणाला लावलेलं असतं की बाकी काही नाही, 13 कोटी रामनामाचा जप करीनच असं म्हणून ते काही व्यवहार सोडत नाहीत, तुमच्या आमच्यासारखा व्यवहार करतात, पण उर्वरित सगळा वेळ या अशा पद्धतीने रामनामाला देतात. म्हणजे थोडी कठोर साधना करणाराकडे त्यांचा कल असतो. ही सगळी मंडळी रामनामाचेच आराधना करतात, रामनामच घेतात. आणि म्हणून म्हटलं त्यांनी रमन्ते योगिनो अस्मिन्, योगी मंडळी याच्यामध्ये रमतात. भगवद्गीतेमध्ये जसं ओम हे भगवंताचं नाम सांगितलं आहे, किंवा पतंजलीने योगाचा विचार करताना वाचका प्रणवः, तस्य वाचका प्रणवः ओम असं म्हटलं आहे. तर हे जे ओम आहे हे सगळ्यात, या ओमच्या सगळ्यात जवळ जाणारं काय तर राम. मग आपण जर त्याचा थोडा ओम आणि राम या 2 अक्षरांचा किंवा 2 शब्दांचा विचार केला ना तर आपल्या लक्षात येईल की याच्यातल्या ज्याला मात्रा म्हणतात ना त्या दोन्ही सारख्याच आहेत. इकडे जसं आपण ओम म्हणतो तसं इकडे र अ म, त्यामुळे दोन्हीकडल्या त्याला असं म्हणतात की जे उच्चारशास्त्र म्हणतो ना, या उच्चारशास्त्रामध्ये दोन्हींचा परिणाम एकच दाखवला जातो. ओम म्हटलं काय किंवा राम म्हटलं काय, दोघांचा परिणाम एकच दाखवला जातो. मग एकनाथ महाराजांनी याचं जरा वर्णन केलं आहे. एकनाथ महाराज आपण आपल्याला असं म्हणतात की ओमपेक्षा राम ना जरा गोड वाटतं किंवा जरा आपलंसं वाटतं. आणि मग ते उदाहरणं देतात, उदाहरणं आपल्याला पटतील अशी देतात बरं का, की ते कसं आहे, ओम आणि राम सारखेच, त्यांच्या मात्रासारख्या, त्यांचं उच्चारणसारखं, त्यांचा मिळणारा फायदासारखा. तुम्ही ओम म्हणा नाही तर राम म्हणा, दोन्हीचा फायदा एकच. पण राम म्हणण्यामध्ये अधिक जरा गोडवा आहे. ते म्हणतात, उदाहरण देतात, वितळलेलं तूप आणि घट्ट तूप, दोन्ही तसं म्हटलं तर मूल्य त्याचं एकच आहे, पण घट्ट तूप आहे ना ते जरा जास्त गोड असतं. तर आपल्याकडे आपण पुरणपोळी केली की तूप पातळ कोण वाढतो, गुळाची पोळी केली की घट्ट तूप वाढतो. पण ही जी काही दोन्हीतलं अंतर आहे, किंवा लोणी घट्ट असेल तर ते चवीला जास्त चांगलं लागतं, श्रीखंड जरा घट्ट असेल तर ते चवीला आणखीन छान लागतं. म्हणजे जे घट्ट आहे, घनीभूत आहे, त्याच्यामध्ये गोडवा जास्त असतो. तसं ते म्हणतात की ओमपेक्षा रामामध्ये गोडवा आहे, राम हे घनीभूत आहे, परमात्म्याचंच नाम. पण परमात्म्याच्या नामाबरोबर ते अवतार धारण करून तुमच्या आमच्यासारखं हृदयात आलं आहे ना, त्यामुळे आम्हाला त्याचा गोडवा अधिक वाटतो. म्हणून नाथ म्हणतात की ते जरा घनीभूत आहे ना, त्याचा गोडवा अधिक आहे. जसा गारा म्हणजे पाणीच, H2Oच, पण गारा घनीभूत आहेत, त्या गारांचा आनंद जास्ती पाण्यापेक्षा. त्यामुळे घनीभूत गोष्टी, घट्ट जे असतं ते अधिक असतं. तसं रामनाम हे घनीभूत आहे, सुखाचा सागर आहे असं ते सांगतात. आणि म्हणून त्याला चित्ताची परमविश्रांती म्हटलं आहे की रामनामामध्ये चित्ताला विश्रांती मिळते. आता ओम आणि रामची तुलनाच करायची असेल तर आपल्या लक्षात येईल की या ओम या श्रेष्ठ आहेच, पण ओम या श्रेष्ठ असताना ते त्याच्या आराधनेला काही मर्यादा आहेत. योगी मंडळी, विशेष अभ्यासक मंडळी त्याचे अधिकारी असू शकतात,
त्या ओमच्या उच्चारणाचा अभ्यास करावा लागतो. त्या ओमच्या म्हणजे प्राणायामाच्या गोष्टी कुणाकडून तरी योग्य पद्धतीने शिकाव्या लागतात. तो उच्चार नीट झाला पाहिजे असा सगळा, तर त्याचा फायदा नक्कीच आहे. ओम श्रेष्ठच आहे, पण त्याच्या फायद्यासाठी या सगळ्या गोष्टी त्याच हितावं होण्यासाठी या कराव्या लागतात. आणि सगळी मंडळी डॉक्टर येरकुंटवार म्हणून वैद्यकीय डॉक्टर आहेत, त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, म्हणजे डॉक्टर असूनसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे की गायत्रीची उपासना, ओंकाराची उपासना ही काही विशेष मंडळींना करता येते आणि त्याला फायदाही होतो. परंतु रामनाम कोणीही घ्यावं, कोणीही घ्यावं, कधीही घ्यावं, केव्हाही घ्यावं, कसंही घ्यावं. अहो मरा म्हटलं तरी राम होतो ना, असं पण चालेल. असंही म्हटलं, झोपून घ्या, बसून घ्या, कसंही घ्या, पण रामनामामधून तुम्हाला नक्कीच आनंद मिळणार आहे. अगदी आनंद सागर असं म्हटलेलं आहे त्यांनी, तो मिळणार आहे. त्यामुळे सर्व बंधनाच्या अतीत असा हा राम आहे. त्याला बंधनच नाही. बंधनं नसताना आपण नाम घेतो. म्हटलं तर म अशा पद्धतीनंच आहे. ह्या मला या सगळ्या काय म्हणायचं शास्त्राच्या भाषेमध्ये म्हणजे अग्निबीज, म्हणजे सूर्यबीज आणि म म्हणजे चंद्रबीज असं म्हणतात. त्यामुळे या सगळ्याचं प्रतीक असणारं हे राम हे नाम आहे. सगळ्या पातकांना जाळून टाकणारं आहे. राम शब्द आला की सगळी पातकं जळून नष्ट होतात आणि एक शांत शीतल असा अनुभव त्या रामनामाने घेणाऱ्याला मिळतो. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे, स्वल्प, सोपे, फुकाचे. काय समर्थ एक शब्द वापरतात ना की लगेच आपले आधी नुसतं काय बहु चांगले नाम या राघवाचे, आपल्याला अगदी पटणारी गोष्ट आहे. पुढे म्हणतात साजिरं, अति साजिरं, छान शोभून दिसणारं, स्वल्प छोटूसं, सोपं आणि फुकटचं आहे, पैसे पडत नाही आहेत, सोपं आहे, छोटंसं आहे आणि करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. पण फायदा बघा काय आहे. जीवा मानवा हेची कैवल्य साचे, मोक्ष पण देणारे, जन्ममृत्यूच्या चक्रातून पण सोडणारे आणि आनंद सागरात पहुडल्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे. त्या चंद्रमौळीला मिळाला, त्या शंकराला मिळाला, तुम्हाला पण मिळणार आहे. म्हणून सतत नाम घ्या, रामनाम घ्या असा आग्रह समर्थांनी आपल्यासाठी केलेला आहे. अजूनही काही त्यांचं समाधान झालं नाही आहे. आणखीन पुढल्या श्लोकामध्ये सुद्धा ते नाममाहात्म्यच आपल्याला सांगणार आहेत. पण आज आपण या 3 श्लोकांचा अभ्यास केला आहे. उर्वरित पुढले श्लोक आपण पुढल्या वेळेस बघूया. धन्यवाद.